बोट धरून संताप पडला. खिदे गाल दुखून बनता रडला. टेन्शन की दे मेरी धम्माल कॉमेडी उलटू टाइम पास करा चकट फू फू बाई फू बाई फू बाई फू. Hi, hello, I'm Khan from Epiglottis Khan. Hey, तुषार साला चेष्टा नहीं यार. उधर आके तेरा टंगड़ी तोड़ के तेरा हाथ में दे देगा, समझ आया? तुषार कॅरेक्टर वेगळं आहे. ओ खान फ्रॉम एपिग्लॉटिस तुमच्यासाठी घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम क्लिअर फ्रॉम एपिग्लॉटिस. क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगी तुला फ्रॉम एपिग्लॉटिस. तर पुन्हा एकदा तुम्हाला हसवण्यासाठी आमचे सगळे हास्यवीर सज्ज झालेले आहेत. सगळ्यांना शुभेच्छा देऊयात आणि स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. अली असगर फ्रॉम एपिग्लॉटिस आणि महेश कोठारे फ्रॉम एपिग्लॉटिस आणि स्वागत करूयात आपल्या 6 दमदार जोड्यांचा. सगळ्या 6 जोड्या सध्या हसतायत पण मला दुःख होतंय कारण 6 पैकी 2 जोड्या आज आपल्याला बाय बाय म्हणणार आहेत. पण थोडा आनंद होतोय कारण 4 जोड्या जाणार आहेत फायनल मध्ये. तेव्हा त्या 4ही जोड्यांना आपण 6 जोड्यांना आता शुभेच्छा देऊयात, 4 जोड्यांना नंतर शुभेच्छा देऊयात. पण आज एलिमिनेशन आहे. सगळ्या जोड्यांवर माझं खूप प्रेम आहे आणि प्रेम म्हटलं की मी किती इमोशनल होतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. एक हसीना थी एक दीवाना था. क्या उम्र क्या समा क्या जमाना था. हॅलो, 2 वेगळी गाणी आहेत ती. दम लागलाय दम. देखो देखो वो आ गया. कौन है वो आहा कौन है वो जिससे मैं करती हूँ प्यार और म्हणते बार बार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 करू वाह तेरा करू दिन दिन दिवाळी गाई म्हशी वाळी दिन गाई म्हशी वाळी. हॅलो काहीतरी ठरव. कुठलं तरी एक गाणं, कुठलं तरी एक डान्स. मला सगळं नाही एकदम जमत. कोण आहेस तू? कशाला आलीस इथे? मी दिवाळी. मी दिवानी. कोणाची? तुझी. ओह फॅन्स असं भेटायला त्यात सही वगैरे पाहिजे तुम्हाला? तुझी दिवाणी आहे मी. निलेश साबळे असं माझं नाव नाहीये. माझ्या घरच्यांनी माझं निलेश साबळे नाव ठेवलंय. म्हण निलेश साबळे. उलटा कर. साबळे निलेश. आय लव्ह यू. आय लव्ह यू वगैरे काय? तुझी माझी काही ओळख नाहीये. कोण आहेस तू? असं काय करतोस? ओळखलं नाहीस मला? आठव सारखं आठवला सारखं कर. सारखं आठव. सतत आठवणीच्या पुतळीचा आठवेल तुला. जायचं गो. 2 मिनिटं थांब ना. आठवू देत नीट. एवढं कन्फ्युज केल्यावर कसं आठवणार आहे मला? आठव. मला काही आठवत नाहीये. निलेश आठव. निलेश नाही निलेश. आय लव्ह यू. आठवते तुला आपली पहिली भेट? मी निळ्या रंगाची साडी नेसली होती. खोकला लागलाय. पाणी दे रे तिला जरा. नाही. माधुरी दीक्षितची. ओहो माधुरीची स्टाईल. क्या बात आहे. अशी पायऱ्यांवर खाली उतरली. अच्छा माधुरीची स्टाईल. नाही खोकला लागला होता तेव्हा. आणि मग तू असा धावत आला होतास डॉक्टर सारखा नाही. मी खरा खुरा डॉक्टर आहे. आणि मग माझ्या हातावर गोळी दिली आणि म्हणाला ही घे गोळी माधुरी. तुला मी माधुरी म्हणालो? केवढा मोठा जोक आहे. माधुरी म्हणालास. निलेश नाही निलेश. आय लव्ह यू. आणि मग मी माधुरी सारखं गाणं गायले आणि नाचले सुद्धा. माधुरी सारखं? हो. कुठलं? चुन्ना मैं मुन्ना तू मेरा चुनचुन्ना तू हो जाए हंगामा मैं नच तू नच. ते गाणं नाही कसं? हे माधुरीचं गाणं आहे का? शक्ती कपूरचं आहे. मग मी शक्ती कपूर आहे का? मी तरी कुठे माधुरी दीक्षित आहे? आठव ना आपलं प्रेम. नाही आठवत ग प्रेम. हात असे कर. असे का करायचे? कर ना. बरं केले. डोळे मीठ. चल काहीतरी काय झाक ना.
अरे कशाला खावटा मारे बघा. हात खाली करू नकोस. नाही. डोळे उघडू नकोस. नाही. मी टुणकण उडी मारणार हातात. उडी वगैरे काय आहे? हा, आणि मग तू गाणं म्हणायचंस, एक झोका एक झोका. अशा धोकादायक गोष्टी सांगू नको ग मला. घे ना उचलून. काय उचलून घे. अरे इथे समाधी बांधायची माझी. उच्चन वगैरे नाही जमणार मला घ्यायला. असं काय करतो निलेश? कोणही यार. निलेश आय लव्ह यू. हे गपच कळलंय मला. सतत नको ते करूस. निलेश सगळं विसरलंयस तू. सगळं विसरलं. हे सगळं 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 विसरलं. सगळं विसरलं. सगळं विसरलं. काही आठवत नाही पण मला. मग आपलं लग्न पण विसरलंस तू. आपलं लग्न. आपलं लग्न झालंय. झालं होतं. आणि 2 छोटी छोटी मुलं सुद्धा झाली होती निलेश. छोटी छोटी मुलं. हो, एक तर डिक्टो मकरंद अनासपुरे. कुठला? हा काय हा. तसंच हसतोय का अगदी. आणि दुसरा डिक्टो भरत जाधव. इकडं कुठं आलं गल गल निघाले. अरे हसला बघ. सेम आहे. पण ही 2 माझ्यामुळे झाली. हो. कसं काय? पोरं आहेत का मस्करी आहे? मिमिक्री आहे. हा, तेवढ्या 2च तर मिमिक्री तुला उत्तम जमायच्या. पण तिसऱ्या वेळेस थांबले. का? डॉक्टरने सोनोग्राफी सांगितलं जुळं आहे म्हणून. हा, कोणाचं? वागळे आणि नायगावकर दोघही आधी कोण जन्म घेणार यावरून भांडत होते. मी वगैरे वगैरे. मी वगैरे वगैरे. मी वगैरे 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 वगैरे. मला सगळं आठवायला लागलंय. पण तुला आठवतंय का मला काय करायचं होतं? मला मॅरेथॉन मध्ये जिंकायचं होतं. मला गोल्ड मेडल मिळवायचं होतं. नाही मिळायचं भंगारवाल्याकडून आपण विकत घेणार होतो. तुला सगळं आठवतंय का? हे सगळं आपण करणार होतो. आणि मला धावायचं होतं आयुष्यात. मला खूप धावायचंय. ते मग त्यांना पण माहितीये मला धावायचंय. आणि मी आता पळतोय. येस येस येस. पळ निलेश निलेश. 7 मिनिटं झाली का रे? इथून एलिमिनेट झाले पण हे स्टेज सोडवत नव्हतं ना. बिडू कोणी का असो ना, काम तेच. अहो तुरे नाही तर नाही, निदान चॉकलेट तरी द्या. वाजव ना. चॉकलेट्स. And this also. आणि आता ही हसवणूक अशी सुरू राहणार आहे. पण आता ब्रेकची वेळ झालेली आहे. माझी प्रियसी आली, तिच्याशी थोड्याशा मी गप्पा मारून घेतो. हा, पण ब्रेक मध्ये कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर तुमच्यासाठी एक धमाल सरप्राईज आहे. तेव्हा पाहत राहा क्लिअर क्लिअर फ्रॉम एपिग्लॉटिस, क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4 कॉमेडीचा कलगीतुरा. तर पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी. तुम्हाला मुलगीच झाली पाहिजे. हे सांगायचं होतं तुम्ही सांगा ना. सोबत मामांजींचं नाटक कशाला करायचं? आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4 कॉमेडीचा कलगीतुरा. हा बोर्ड मी हातात घेतलाय कारण 4x4चा शेवटचा दिवस आहे. आणि मी ऍक्टर आहे सर, अँकर पण आहे महेश सर. हे खास करून तुमच्यासाठी आहे. काहीतरी मला भविष्यामध्ये संधी द्या म्हणून मी घेतलेला आहे. तर संधी मिळेल तेव्हा मिळेल. पण टीव्ही म्हटलं ना की माणूस वेडा होतो. आणि टीव्ही वेडी बायको म्हटलं की नवरे वेडे होतात. तर अशीच एक टीव्ही वेडी महाराणी आता इथे येते तिच्या महाराजांसोबत. बघूयात महाराजांचे काय हाल आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत आजच्या आपल्या पाहुण्या जोडीचं. संतोष पवार आणि किशोरी आंबे फ्रॉम एपिग्लॉटिस. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, अल्लाह अल्लाह इनकार तेरा हो. रानी आजा 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 आजा. आला आमचा हातगाडीवरचा बोजा. हे भगवान, ये सुनने से पहले तुमने मुझे उठा क्यों नहीं लिया? अरे देवा ऐक ना तिचं जरा. अरे तुमचं हे पिक्चरचं खूळ डोक्यातून काढून टाका. लोक तुम्हाला पागल समजायला लागले, पागल समजायला लागले. हाँ, मैं हूँ पागल. मैं जट्टिया मिला पगला दीवाना. इतनी सी बात न जाना के हो
झाला धर्मेंद्र झाला, आता सनी देओल. मैं निकला गति लेके रस्ते पे हो सड़क पे एक मोड़ आया. शाबास, सनी देओल झाला, आता बॉबी देओल. सोल्जर की बातें भूल गए दिल नका नका असं स्वतःला मारून घेऊ. मग तुला मारू शकतो का मी? तेवढी हिम्मत आहे का? म्हणून म्हटलं ना, कमी ने कुत्ते इन बसंतियों के सामने मत नाचना. बसंती इन कुत्तों के सामने मत नाच. डायलॉग बोल नको, त्याच्या मागची माझी भावना समजून घे. अरे तुझ्या नवऱ्याच्या इज्जतचा सवाल आहे ना. चल धन्नो, आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है. अरे वा, काही दिवस आले. घोडेवाला खाली घोडावर. अरे स्वतःच्या हाताने तुमचं कुंकू पुसताय का तुम्ही? कुंकू यायला ते पिक्चरचा डायलॉग आहे ते. बर हे सिंदूर सिंदूर. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानोगे राजा बाबू. बरोबर, मला फक्त सिंदूरच्या पोत्याचीच किंमत माहिती. ते एवढ्या मोठ्या कपाळाला कुंकू लावायचं, महिन्याला पोतच लागणार ना, त्याची किंमत मला माहिती आहे. तुम्हारे ये सिंदूर के पोते की कीमत चुकाने आएंगे. कौन आएंगे? मेरे करण अर्जुन आएंगे. तो कौन आएंगे? मेरे करण अर्जुन आएंगे. अरे ही बोबड़ी है का बेवड़ी है? मेरे करण अर्जुन आएंगे. अच्छा, मेरे करण अर्जुन आएंगे, यानी मैं बाप बनूंगा? अरे साला, मैं तो बाप बन लूंगा. अरे बाप बनूंगा, कैसे बन लूंगा? अरे 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 रुक जाओ, ये तुम्हारे बच्चे नहीं है. फिर कौन है मेरे बच्चों का बाप? कौन है ये? अरे रुक जाओ, ये उन दिनों की बात है. अच्छा, जब हम खुद बच्चे थे, अकल के कच्चे थे, मगर दिल के बड़े सच्चे थे. मेरे सामने वाले दो भाई बड़े अच्छे थे. क्या चल रहे? वही है मेरे करण अर्जुन. मेरे भाई, अच्छा, मेरे मुंह बोले भाई आएंगे और तुम्हारी चुटकी भर सिंदूर की कीमत चुकाएंगे. हाँ ठीक है, भाऊ है. मला आपलं वाटलं. क्या लगा तुम्हें? बोलो ना, क्या लगा तुम्हें? क्या मैं उल्टा हूँ, बेहया हूँ, बेशरम हूँ, बेवफा हूँ, बे संपला, बेचा स्टॉक संपला. भगवान, ये सुनने से पहले तुमने मुझे उठा क्यों नहीं लिया? अरे बॅकग्राऊंड नको, ऐक तिचं ऐक. ये भगवान के बस की बात नहीं है. यासाठी राजवैद्य पाहिजेत. राजवैद्य हाजीर हो हो हो. होठों पे ऐसी बात है दबा के चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है. अरे हाँ, जिसमें प्यार तो है, जहर भी है. होठों बस. once more. होठों पे ऐसी बात है दबा के चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है. या परत होठों पे ऐसी बात मैं दबा के चली आई. ये तुम क्या कर रहे हो? ये चकना है, ये ग्लास है, ये गजरा है, ये मुजरा है.
ये क्या कह रहे हो? क्या इसी दिन के लिए मैंने अपना पेट काट काट के तुम्हें इतना बड़ा किया? अरे काट काट के एवढं मोठं ओरिजिनल केवढं मग? अरे उठता बसता खाता पिता येता नुसता पिक्चर 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 पिक्चर. काय प्रॉब्लेम काय? आता बोलताय का यशी बंद करू? नहीं, ये सब तुम्हारी वजह से. मेरी वजह से? तुमच्यामुळे होत आहे मी काय केलं? तुम्ही आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा समोरची डिश सोडून दुसऱ्याच्या ताटातली डिश का बघता? आता लोक काय करणार? प्रत्येकाला वाटतं हे उगाच मागवलं ते मस्त आहे म्हणून. बस रुक जाओ वहीं पे, वरना तुम्हारी जुबान के इतने टुकड़े कर दूंगी जिंदगी भर तुम गिन ना पाओगे. रुक जाओ, तुम्हारा ये बदन गोलियों से भून दूंगी. पण मारू तुम्हें मैं चुम चुम के मारूंगी. हे चालेल चालेल ठीक आहे. अरे चुन चुन के मारूंगी तुम्हें. तुम्हारे शरीर के अंदर इतने छेद करूंगी कि पता ही नहीं चलेगा कि सांस कहां से ले और निकल गई हवा. बस ए भगवान, ये सुनने के पहले मुझे उठा क्यों नहीं लिया? अरे उचलना याला. सगळे उभे राहिलेले आहेत. ही मिमिक्री करणारी राणी बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले मिमिक्री करणारे मित्र नक्की आठवले असतील. बघूयात तुमचा हा वेडेपणा म्हणू काय म्हणू कसं वाटलं आपल्या परीक्षकांना. महेश सर, इतका मी कधी आयुष्यात घातलं नसेल. थँक्यू. सुपर सुपर. यू टू डिझर्व अ ब्लास्ट. अली सर. ओ मैं वहां आता हूँ यार, मैं वहां आता हूँ. क्या बात क्या बात. पुन्हा एकदा धन्यवाद. आम्हाला हसवल्याबद्दल. आम्हाला खूप हसवत राहा प्लीज. तर ही धमाल अशी सुरू राहणार आहे. पण आता वेळ आहे एका छोट्याशा ब्रेकची. डोक्यावरती हात ठेवून सांगतो मी परत येईन, पण डॅन्ड्रफ परत येणार नाहीये. तेव्हा पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4 कॉमेडीचा कलगीतुरा कलगीतुरा. अरे अशी ट्रेन येते. याला ट्रेन करा एकदा. सिनेमात अशी ट्रेन करायची आहे. मामांजी म्हणले होते ना तशी पहिली मुलगीच होणार आहे आपल्याला. अगं सटवे कुलटे चाटाळे. अगं बाई. अगं बाई नाही, सासूबाई सासूबाई. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4 कॉमेडीचा कलगीतुरा. तर आता आपण सॉरी 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 फोन 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 मित्राचा. हॅलो हॅलो. ए निले, ओळखलं का मला? अरे कोण बोलताय यार? शूटिंग मध्ये ना मी. कोण आहे? ए आवाज वरून ओळख की मला. अरे आवाजावरून ओळखायला तू ढोलकी आहे का पुंगी आहे तुला ओळखायला? आईला जॉब करायला लागलं, तू लय मोठा झाला आता. कोण बोलताय? आईला बस का, तुझा दोस्त बोलतोय लहानपणीचा पिंटू. पिंटू कोण? नाही का तुला कोळी डान्स शिकवला होता तेव्हापासून तू कुठला पण डान्स कोळी डान्स सारखा करतोयस तो. पिंटू बोडके. करेक्ट. आज कसं काय फोन केलास मित्र तू? अरे तुला बोललो होतो नाही का तू ऍक्टर झाल्यावर मी प्रोड्युसर होणार म्हणून. हा हा हा. फिल्म प्रोड्यूस करतोय.
तू प्रोड्युसर झालास? क्या बात आहे. काय पिक्चरचं नाव काय? पिक्चरचं नाव म्हणजे माहेरची गाडी आणि पेट्रोल सासरचं. क्या बात आहे. मस्त. मग काय मला तू चान्स देणार? अरे म्हणजे काय लीड रोल आहे ना एकदम तुझ्यासाठी. लीड रोल आहे मला? म्हणजे काय हिरोईन म्हणून ऐश्वर्याला घेतलंय. हो क्या बात आहे. वा. आणि ऐक तुझ्या सगळ्या तारखा लागणार आहेत मला. स्टोरी काय? स्टोरी सांगतोय ऐक थोडक्यात तुला. कसं होतंय हिरो आणि हिरोईन दोघं भेटू शकत नाहीत एकमेकांना. म्हणून हिरोईन काय करते चिठ्ठी लिहिते आणि कबुतरा सोबत हिरोकडे पाठवते. ओके म्हणजे नंतर स्टोरी सांगेन तुला. आता थोडा काम होते. चल ठेवतो पुन्हा. हॅलो हॅलो हॅलो. पण तारखा सांग ना किती द्यायच्यात तुला? अरे 1 दिवस लागणार आहे तुझा. 1 दिवस फक्त? कबुतराचा रोल आहे ना तुझा. अरे कबुतराचा रोल कसं काय मी करणार यार? राव तुला एवढे आवाज तू काढतो. कबुतराचा आवाज काढायला मरतोय तू. अरे पण मी कबुतराचा. हा मग त्याला काय होतंय. चल मग ठेवतो आता. मी पोहोचतो वेळेवर. हा चल. काय कबुतराचा तर कबुतराचा. प्रत्येक मित्र हवा असतो ना आयुष्यामधला. काय करणार, सगळं करावं लागतं मित्रांसाठी. तर आता आपण वळणार आहोत आपल्या महत्वाच्या स्पर्धेकडे. 2 जोड्या या स्पर्धेमध्ये आता उरलेल्या आहेत ज्यांच्यामध्ये कलगीतुरा बाकी आहे. मी परीक्षकांना विनंती करतो त्यांनी चिठ्ठी निवडून सांगावं की पहिल्यांदा परफॉर्म करायला दोघांपैकी कोण येणार आहे. कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. लग्नाची पहिली रात्र सगळ्यांच्यासाठीच विशेष असते. पण आता इथे एक बायको येते तिच्यासाठी ही रात्र जरा अतिविशेष आहे. कारण तिला एक अतिविशेष असा नवरा मिळालाय. बघूयात मध्ये त्याच्यामध्ये अतिविशेष असे कोणते गुण आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 27 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं. कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे फ्रॉम एपिक. मधु इथे अन चंद्र तिथे झुरतो अंधारात. झुरतो अंधारात अशी मधुचंद्राची रात. तर आता तुम्हाला या गाण्यावरनं कळलं असेल की माझ्या आज मधुचंद्राची रात्र आहे. मधु इथे आहे पण चंद्र कुठे गेलाय? चंद्रा, ए माझ्या चंद्रा. ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार ग. कसं आहे आज माझी पहिल्या लग्नाची पहिल्या मधुचंद्राची पहिली रात्र आहे. तुझी? माझी पहिलीच आहे ना. मग कुणीतरी येणार कशाला करतेस? मला असं वाटतं की कुणीतरी येणार आहे. तुला कळलंय का सगळं? अहो मला कळलं नाहीये. मला वाटतंय की कुणीतरी येणार आहे. मला असं वाटतंय की तुला सगळं कळलंय. काय? माझी एक अडचण आहे. काय? नाही तसं नाही अगं मला तुला काहीतरी सांगायचंय. मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सेम पिंच. पण मला तुला जे काही सांगायचंय ना ते खूप गंभीर आहे. 20 साल पहले की बात है. गुड 20 साल पहले की बात है. म्हणजे 40 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खूप वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे. एका पावसाळी मध्यरात्री माझ्या घरावरती वीज कोसळली. हे बघ वीज कोसळली आहे आणि त्यात माझी आई, बाबा आणि भाऊ वारले. तेव्हापासून माझी आई, बाबा आणि भाऊ रोज रात्री 1 ते 2 मध्ये मला भेटायला येतात. कसे? सांगा ना कसं भेटायला येतं. तुम्ही सांगतच नाही. गावात पाखरू नवाल म्हणायचं. पाखरू काय? हो पाखरू काय कोकरू आहे होते. माझी बायको आहे ती तुमची सुनबाई आहे. काय बोलताय तुम्ही? कुणाशी बोलताय तुम्ही? अगं बाबा आलेत माझे. बाबा कुठे? बाबा अगं आहेत ना माझे बाबा. बरं बाबा. नमस्ते मामनजी. तिकडे गेले. नमस्ते मामनजी. तिकडे. नमस्ते. हो बाबा एका जागी उभे राहा ना. नाही आपल्या घरात ती नवीन आहे ना म्हणून सांगत होतो. तुम्ही एका जागी प्लीज थांबा.
तर तूच काय माझ्या मुलाची बायको? अहो मी तुमच्या मुलाची ना होणारी आई आहे. नात्यांचा गोंधळ करू नका हो. ए नात्यांचा गोंधळ कोण घालतय? ए समजव तुझ्या बायकोला. हो सांगतो सांगतो बाबा सांगतो. अगं बाबा सांगतायत ना तर मग ऐक ना. कोण बाबा? कुणाचे बाबा? कुठले बाबा? अगं हे बाबा माझे बाबा इथले बाबा. हो पण काय का आले तिथे? बाबा तुम्ही का आलात तेच सांगतोय. ऐक आज तुमची मधुचंद्राची रात्र आहे. तर पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी. तुम्हाला मुलगीच झाली पाहिजे. इश्श, हे सांगायचं तर तुम्ही सांगा ना. सोबत मामांजींचं नाटक कशाला करायचं? नाटक कुणी लावली आहेत? काय थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचे संस्कार आहेत की नाही तुमच्याकडे? मंद्या समजव तुझ्या बायकोला. हो बाबा समजवतो. बाबा सांगतायत ना तर पड ना आता त्यांच्या पाया. हो पण कोण बाबा? अगं हे बाबा माझे नारायणराव. अहो पण तुमचे बाबा नारायणराव गेले होते ना. आता ते गेले होते ते आलेत ना इकडे. कुठे कुठे पाया पडायचे? ये इकडे ये इकडे. बाबा गेले वाटतं. गेले? हो. ए तू काय करतोय? अहो तुम्हीच म्हणाला तर पाया पड म्हणून. नाही नाही तुला नाही म्हणतोय ग. तुझ्या मागे. माझ्या मागे? तुझ्या मागे म्हणजे पलीकडे ग. मागे म्हणजे पलीकडे? माझा भाऊ आलाय. कुठे भाऊ? भाऊजी धिकताना 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 बाबी तुम खुशियों का खजाना. धिकताना 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 निघताना 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 काय निघताना खूप त्रास होतो ग शरीरात. काय निघताना? भाऊ आलाय माझा भाऊ. भाऊजी आवजी भाऊजी. अगं प्रसंग काय गाणं काय म्हणतीये? आणि इकडे येतो माझा भाऊ. पाया पडतो वहिनी. आत्ताच मामांजी येऊन गेले भाऊजी. बाबांना जाताना बघितलं आणि मी इथे आलो. मला की नाही तुमचा हनीमून बघायचा आहे. मामांजी आले वाटतं. पप्पा आले. थँक्यू थँक्यू. वा 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 तुला काय कल्पना सुचली? काय चाललंय काय? अगं मी तुला सांगितलं होतं ना माझे पितर मला रात्री 1 ते 2 मध्ये भेटायला येतात. हो पण आता गेलेत का ते? गेलेले तर दिसतायत. गेलेत ना नक्की? नक्की नक्की गेले गेले. आता आता रात सारी आपली घाई नाही चांगली. रात सारी आपली घाई नाही चांगली. देहात प्रेमान हाती. जरा वेळ बसा थोडी काळ सोसा या इश्काच्या धुंद धुंद राती. हो ये ना राणी तू ये ना. ना ना राजा ना 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 ये ना राणी तू ये ना. राजा तू ये ना. मला अगदी खरं वाटतंय मामांजी म्हणले होते ना तशी पहिली मुलगीच होणार आहे आपल्याला. अगं सटवे कुलटे चांदणे. अगं बाई. अगं बाई नाही सासूबाई सासूबाई. नमस्कार करते सासूबाई. काय मेहरबानी करतेस? रीतच आहे. एक गोष्ट लक्षात ठेव वंशाला दिवा हवा. अगं बाई वंश येणार आहेत आता. फालतू थुकरट विनोद करू नकोस. हे बघ आपल्या घराण्याला वारस हवा. मुलगा झाला पाहिजे मुलगा. अहो पण आत्ताच मामांजी सांगून गेले की मुलगी झाली पाहिजे. मुलगी म्हणाले मुलगा झाला पाहिजे. मी बघते त्यांच्याकडे काय हो सुनबाई. मुलगीच झाली पाहिजे. मुलगा वहिनी वहिनी हनीमून दाखवा. वहिनी हनीमून दाखवा. मुलगी. हो हो बरं वाटतंय का तुम्हाला? 2 टोले पडले. गेले सगळे पितर गेले. आई बाबा सगळे गेले. मला अजूनही वाटते कुणीतरी येणार आहे. हो आता आता कुणी नाही येणार ग. वेळ 1 ते 2 चीच आहे फक्त. अहो नाही त्याचं काय आहे ना 2 वाजून 2 मिनिटांनी 2 सेकंदांनी ना आपण हनीमून सुरू करायचं आहे. नका आता कथा हनीमून करणार तुम्ही. आता कथा हनीमून करणार तुम्ही? हनीमूनच्या आधी ग्लास भर दूध नको का प्यायला जावई बापू.
जावई बापू हिचा पण सेम प्रॉब्लेम आहे वाटतं. सेम पी. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या जोडीसाठी. शेवटचा दिवस आणि स्टेडियम गाजवायचं ठरवलंय सगळ्या जोड्यांनी असं दिसतंय इथे. अली सर ब्लास्ट. क्या बात है. कुशल मैं आपको हक कर सकता हूँ. सर प्लीज. क्या बात. अप्रतिम. झकास. फाड़ू. हिलाओ या दोनों. महेश सर तुम्हाला सिनेमे आठवले असतील बघून. पछाडलेला कुशल आणि झपाटलेली रसिका. कमाल केली कुशल. तुम्हा दोघांनाही तिथे येऊन देणार. बट आय एम डिसअपॉइंटेड. माझा अपेक्षा भंग झाला. मला असं वाटत होतं की हा ऍक्ट संपूच नाही पण तुम्ही संपवला. इट वॉज द बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द सीझन. बघूयात किती गुण आहेत. महेशजींचे गुण आजही आहेत गुलदस्त्यात. अली सर किती गुण. सो लेट्स सी अनदर परफॉर्मेंस. एक और परफॉर्मेंस देख लेते उसके बाद हम स्कोर क्या है डिसाइड. क्यों महेश जी सर है ना. या तुमचा तुरा घेऊन मग मैदानात. क्या बात है. आणि आता थोड्याच वेळात या सीझनचा शेवटचा कलगीतुरा म्हणजे फायनल पूर्वीचा शेवटचा कलगीतुरा रंगणार आहे. मला परीक्षकांना विचारायचे तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात. एक तुराई आणि एक लौकी. दोन तुरे. दोन जोड्यांमध्ये आता युद्ध रंगणार आहे 4 तुऱ्यांच्यासाठी. आयुष्यामध्ये क्लिअर राहा आणि ब्रेक नंतर पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. कब है होली. होली कब है. साळगावकरांचं घे ना कॅलेंडर एक. पण हेही मान्य. चलन 1 रुपयाचं नाणं. काय काय एक फाटकी नोट घेऊन जा कंडक्टर कडे. तो म्हणतो चालत नाही नोट आणि अख्खा डॉलर इकड नाही तेल तिकड नाही. हे कसं काय जमतं. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. सिनेसृष्टीत आतापर्यंत अनेक इतिहास घडलेले आहेत. तर एक नवा इतिहास घडवण्यासाठी 2 गजब माणसांची जोडी आता इथे येणार आहे. बघूयात ती जोडी आता काय इतिहास घडवते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 27 तुऱ्यांचे मालक असणाऱ्या या जोडीचं. सतीश तारा आणि विजय पटवर्धन. ऐकत नाही तुम्ही तरी स्टॉपवर थांबा. अरे किती किती डोका खाशील माझा आता तू. सर असं काय करता. माझा तर ऐकूनच घेत नाही. मला ऐकायचं तर एक शब्द ऐकायचा नाहीये मला. सर एक शब्द मी बोलतच नाही. एकाची 4 वाक्य करून बोलतो मी. अरे तीच वाक्य सारखी सारखी का बोलतोयस. माझा वेळ महत्वाचा आहे. पैशापेक्षा जास्त महत्वाचा आहे. अमूल्य वेळ आहे. माझा मीटिंग आहे माझी. हो मला माहिती. तुम्ही कुत्र पाळत नाही. श्रावण पाळत नाही पण वेळ पाळताय मला माहिती आहे. पण माझ्याकडून थोडासा वेळ ऐकून घ्या ना सर. काय काय घाणेरडा लेखक आहेस तू. तुझी 2 फालतू स्किट काय वाजली लगेच स्वतःला मोठा लेखक समजायला लागलास तू. नाही सर असं बोलू नका तुम्ही. इथलं मला ऐकायचंच नाही तुझं काही. जा जा जा. फालतू चांदोबातल्या कुठल्या तरी गोष्टी आणतो आणि म्हणतोय. माझं ऐकलं का थोडं. परत आला लेखक आहे. अरे किती लाचार होतोय. लाचार म्हणजे मराठी लेखक आहे. मला व्हावंच लागतं असं सर. असं काय करतात दाजी असं काय करतात. मला मराठी पिक्चर करायचंय. सुपर डुपर ट्रिपल हिट व्हायला पाहिजे तो. होणार ना सर. होणार ना सर. काय होणार. काय काय कशावर बनवायचा सिनेमा. शोलेवरती पिक्चर बनवायचा मला. शोलेचा रिमेक करायचा मला एक संधी द्या सर. तुमच्या शोलेवरती मी अप्रतिम कथा लिहून. अरे चल रे फालतू माणूस तांदवातल्या गोष्टी ऐकवतो. काय तांदवातल्या गोष्टी सांगितल्या तुम्ही.
एखादा लेखक ऐकून घेतो म्हणजे किती ऐकून घ्यायचं त्याचं? हा, एक साधी चांदोबातली गोष्ट आहे शोले सिनेमा तुमचा. हा, साधी चांदोबातली गोष्ट आहे. चंपक बिंपक लहान मुलांच्या स्टोरी आहेत. अरे ह्याला मारा कोणतरी. काय मारा? नंतर मला आधी ऐकून घ्या. आणि हे सांगण्यापूर्वी मला थोडासा वेळ द्या सर. तुम्ही किती वेळा हवाय तुला? मी 5 मिनिटात तुम्हाला सांगतो. तुम्ही सिनेमा बघितलाय? अरे 50 वेळा बघितला तो पिक्चर मी. किती तासाचा सिनेमा आहे तो? साधारणपणे 3 तासाचा असेल. तुम्ही किती वेळा बघितलाय? 50 वेळा. आयुष्यातले 150 तास वाया घालवले आहेत तुम्ही. जी स्टोरी 5 मिनिटात सांगते त्याच्यासाठी एवढं कशाला करायचं? ही स्टोरी 5 मिनिटात? अगदी 5 मिनिटात. अरे शोले तो शोले शोले. अरे अशी ट्रेन येते आणि याला ट्रेन करा एकदा. सिनेमात अशी ट्रेन करायची आहे. ट्रेन मधनं जय आणि वीर उतरतात, बसंतीच्या टांग्यात बसतात आणि टकडक 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 टकडक. पुढची स्टोरी मला सगळी माहिती आहे. आता ती चांदोबातली कशी एवढंच तुम्हाला पटवून देणार केवळ 5 मिनिटामध्ये? अरे 6 मिनिटं दिली तुला. 6 मिनिटं. ठीक आहे, ऐका. हे कथा ऐकताना कुणाही मोठ्या माणसाचा अपमान करायची माझी ताकद नाही, माझी इच्छा नाही, माझा अनुभव नाही, माझं वय नाही, तरी पटवून देतो. एक ठाकूर नावाचा राजा असतो, गब्बर सिंग नावाचा राक्षस असतो. तो राक्षस राजाला त्रास देत असतो म्हणून 2 राजपुत्र बोलवलेले असतात. झाली लहान मुलांची स्टोरी. बर, त्रास काय देतो हा राक्षस? तर हम थोड़ा सा अनाज उधार मांगते हैं तो क्या बुराई है? अन्नदानासारखं पुण्य नाही ना. दे ना, होतलं त्याच्यापुढे 2 पोती घाल ना. कशाला त्रास घेतो जीवाला? काय हे मान्य? कब है होली? होली कब है? साळगावकरांचं घे ना कॅलेंडर एक. पण हेही मान्य. चलन 1 रुपयाचं नाणं. काय काय, एक फाटकी नोट घेऊन जा कंडक्टर कडे. तो म्हणतो चालत नाही नोट. आणि अख्खा डॉलर इकड नाही टेल तिकड नाही. हे कसं काय जमतं? ते नाणं सेम टू सेम होतं म्हणून अमिताभ बच्चन त्यात मेलेले दाखवले शेवटी. डबल रोल नाण्याचा आहे. रडू नका, अजून थोडासा वेळ माझ्या हातामध्ये. ऐकलंच पाहिजे तुम्हाला माझं. आता ठाकूरच्या हवेलीमधली गोष्ट. त्या ठाकूरच्या वाड्यात विधवा ना ती राधा. मग लाईट बंद करताना रात्री झोपताना बाजा ऐकायचा कसला शौक ग तुला? गपचूप झोपलं तिथं जागा दिली तर झोपते तिथं गपचूप. पण त्याला एकदा सांग, तोही बसतो करत. अरे तुला आणलंय कशाला इथं? तू बाजा कसले वाजवत असलेस ते? खूप 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 कंदील असतात ना म्हणून जरा वेळ लागतो. खूप कंदील म्हणजे ठाकूरकडे लाईट नाहीये हे का अर्थ आहे का काय? हे सगळं मान्य केलं. जनरली आपण बुटाला सुलटे खेळे मारतो. हा रामलाल उलटे खेळ कुठून मारून आणतो मला कसं सहन करायचं? पण तरी सुद्धा सांगतो साहेब, शोले सारखा सिनेमा नाही. त्यातनी आपल्यावर अनेक वर्ष राज्य केलेलं आहे. तो एक माइलस्टोन आहे. तेव्हा त्या माइलस्टोनला धक्का देऊन आपला सिनेमा पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. आपण असा सिनेमा बनवा की तो माइलस्टोन होईल आणि लोक त्याला धक्का देऊन पुढे येतील. सर सर मला 2 मिनिटं द्या. याला म्हणतात दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. सर सर 2 मिनिटं. नो टाइम. सर 2 मिनिटं. गेट आउट. सर डोक्यावरती हात ठेवून सांगतो, तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या जोडीसाठी. या धमाल लेखकाला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले लेखक मित्र नक्की आठवले असतील. बघूयात तुमची ही शोलेची स्टोरी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. महेश सर. सतीश आणि विजय, सुपर सुपर ब्रिलियंट ऍक्ट. गिव इट अप. अली सर. हल्का सा एज कंपेयर्ड टू दी अदर एक्ट्स विच हैपेंड टुडे, मतलब बाकी के जो 2 एक्ट हुए ना, उसके मुकाबले में ये कहीं पर मुझे थोड़ा सा हल्का सा डाउन ऐसे मुझे लगा. एनर्जी लेवल, राइटिंग, एवरीथिंग सुपर्ब. पर जहां जहां थोड़ी थोड़ी सी जो क्लैरिटी स्क्रिप्ट लेवल पे भी एंड परफॉर्मेंस लेवल पे भी चाहिए थी, वो थोड़ी कम हो गई. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या जोडीसाठी. आणि आता मग अशी जी गोष्ट अधुरी राहिलेली आहे की 2 जोड्यांना मार्क्स किती मिळणार आहेत आणि ते 4 तुरे कुणाचे असतील. मी कुशल आणि रसिका यांनाही मंचावरती बोलवतो. बघूयात आता किती गुण तुम्हाला मिळत आहेत. अली सर, कुशल रसिका यांना किती गुण? मला असं वाटते की मार्क्स क्यों देना. हाँ ये तुरे.
सर ये सब के सब आप ले लो. सर प्लीज मी मंचावर यायची विनंती करतो. तर निकालाची वेळ आता जवळ आलेली आहे, पण त्याआधी मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं की आमच्या वोटिंग लाईन्स खुल्या झालेल्या आहेत. तेव्हा तुमच्या आवडत्या जोडीला जास्तीत जास्त वोट्स पाठवायला विसरू नका, कारण तुमचं एक वोट ठरवणार या पर्वाची महाविजेती जोडी. तेव्हा आता निकाल बघूयात, पण त्याआधी पाहूयात परफॉर्मर ऑफ द वीक जोडी कोण आहे. सर, परफॉर्मर ऑफ द वीक उनको खींच के लेके आता हूँ. आणि आता निकालाची वेळ आलेली आहे. हे पाहायचंय की 6 जोड्यांपैकी कोणत्या 4 जोड्या जाणार आहेत महाअंतिम फेरीमध्ये. महेश सर, रिझल्ट तुमच्याकडे आहे, प्लीज आम्हाला रिझल्ट सांगा. निलेश, तू या अख्ख्या सीझनला इतकं सुंदर निवेदन केलेलं आहेस. थँक्यू. तर मला असं वाटतं तू तुझ्या शैलीत तू जितके कॅरेक्टर्स केले त्या कॅरेक्टर्स सगळ्यांना इथे पुन्हा आव्हान करू ही नावं सांगावी. ओके ओके, नक्कीच. तर त्या 4 जोड्यांची नावं मी अनाऊन्स करतोय. महाअंतिम फेरीमध्ये जी पहिली जोडी जातीये, 31 तुरे मिळवून आता ती सगळ्यात पुढे आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा बरं कुशल आणि रसिका. अभिनंदन. यानंतर जी दुसरी जोडी फायनल मध्ये जातीये, 28 तुरे यांच्या नावावरती आहेत. जोडी आहे मंडळी आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया बाई. या ना या. त्यानंतर आता 28च तुरे यांच्या नावावरती आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात दिगंबर आणि हेमांगी. हो बाई, या तुम्ही. आणि आता उरलेल्या जोड्यांपैकी कोणती जोडी जाणार आहे अंतिम फेरीमध्ये. 27 तुरे त्यांच्या नावावरती आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतीश तारे आणि विजय पटवर्धन फ्रॉम एपिक लॉटेल. या जोड्या जाणार आहेत महाअंतिम फेरीमध्ये. तुमच्या आवडत्या जोडीला जास्तीत जास्त वोट्स पाठवायला विसरू नका. उरलेल्या जोड्यांना मी विनंती करतो, प्लीज मंचावरती या आणि आमच्या सोबत एन्जॉय करा. नमस्कार, मी कुशल बद्रिके आणि मी रसिका आगाशे. आम्हाला वोटिंग करण्यासाठी प्लीज टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड आहे 1 आणि हा SMS पाठवून द्या 57575 वर. नमस्कार, मी दिगंबर नाईक. मी हेमांगी कवी. आम्हाला वोट करण्यासाठी टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड नंबर आहे 3 आणि हा SMS पाठवून द्या 57575 वर. नमस्कार, मी सुप्रिया पाठारे आणि मी आनंद अभ्यंकर. आम्हाला वोट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड आहे 4 आणि SMS करा 57575 वर. मी विजय पटवर्धन. नमस्कार, मी सतीश तारे. आम्हाला वोट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड नंबर आहे 5 आणि हा SMS पाठवा 57575 वर. तर कॉमेडीची अशी झकास फुगडी घालायला आता आपण भेटणार आहोत महाअंतिम फेरीमध्ये. पाहायला विसरू नका क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतोरा.